हाय फ्रेंड्स, तर हा ब्लॉग गुरुवारचा आहे. ब्लॉग टाकायला मला उशीर झालेला आहे आणि माझा 11 गुरुवारचं स्वामींचं व्रत होतं, त्यामधला हा शेवटचा गुरुवार आहे. तर सकाळीच सगळं घर स्वच्छ करून घेतलं, दरवाजा उंबरठा पण स्वच्छ करून घेतला आणि हळदीने दरवाजावरती आणि उंबरठ्याचं लेपन करून घेतलेलं आहे. गुरुजींची पूजा केली, देवांची पूजासुद्धा करून घेतली आणि स्वामींना अभिषेक करायला घेतला. तर स्वामींची लीला अगाध आहे असं म्हणतात. तर मला तर स्वामींचे खूप अनुभव आलेले आहेत. कोण कोण स्वामींचे भक्त आहेत, कोणाकोणाची स्वामींवर श्रद्धा आहे, नक्की मला कमेंट करा. आणि स्वामींचा अभिषेक करून घेतला, स्वामींची पूजा केली आणि हे गुरुवार मी यांच्यासाठी केले होते. म्हणजे मी स्वामींना नवस केला होता आणि तो माझा नवस पूर्ण देखील झाला. म्हणजे 2-4 तासातच मला स्वामींचे प्रचिती आली म्हणजे. आणि मग मी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून हे गुरुवार करत होते आणि या गुरुवारी माझं शेवटचा गुरुवार झालेला आहे. आणि मला 11 गुरुवार कसे करतात माहिती नव्हतं, पण आता उद्यापन करताना मी मोबाईलवरती बघितले होते कोणाकोणाचे व्हिडिओज आणि असा प्रसाद बनवला होता घरी. यांच्याकडून आरती करून घेतली, प्रसाद दाखवला, नैवेद्य दाखवला. बाकीचं मी तुम्हाला नंतरच्या व्लॉग